क्लिप क्रमांक 32. श्रोते हो नमस्कार. काल आपण सत्संग सोहळा या पुस्तकातील 9वे प्रकरण श्री शंकर महाराज यामधील सरदार रावसाहेब मेहेंदळे येथपर्यंतचा भाग पूर्ण केला होता. आज त्यापुढचा यल्लूबाईची कथा येथपासून ऐकूया. वाचन संध्या जोशी, मुंबई. यल्लूबाईंची कथा. बाबूगेनू चौकात मामा ढेकणेंकडे महाराज आले आहेत हे कळल्यावर भक्त मंडळी तेथे जमली. त्यावेळी महाराज ज्ञाननाथ रानडे उर्फ बापू यांना घेऊन दाणेआळीत यल्लूबाईंकडे गेले. बरोबर पोस्टात नोकरी करणारे रामभाऊ रानडे पण होते. ते यल्लूबाईला बहीण मानत होते. दाणेआळीत सुशिक्षित माणसे जायला कचरतच असत. रस्त्यातून जात असताना खिडकीत बसणाऱ्या वेश्या पटपट जिने उतरून महाराजांना पाया पडून आपल्या ठिकाणी परत जात असत. हे पाहून ज्ञाननाथ भारावून गेले. यल्लूबाई माने ह्या जत आणि धार घराण्याच्या प्रख्यात गायिका. त्यांच्या आई त्यांच्याबरोबर राहत होत्या. वाड्यात औदुंबर आणि दत्त पादुका होत्या. जिना चढून घरात पाऊल ठेवल्याबरोबर दत्तात्रय आणि शंकर महाराजांच्या भव्य तसबिरी दिसायच्या. काळेभोर तंबोरे जवळच होते. बालकांप्रमाणे महाराजांनी यल्लूबाईंना आई मी आलो, आई मी आलो अशी आरोळी दिली की मातापुत्रांच्या भेटीसारखे दृश्य वाटू लागत होते. महाराज विदेही अवस्थेत तक्क्याला टेकून बसत असत. रामभाऊ ज्ञाननाथांना म्हणाले की यल्लूबाईंची कथा म्हणजे शिवलीलामृतातील महानंदेचीच कथा आहे. यल्लूबाईंच्या ऐश्वर्यात एकच सलणारे दुःख म्हणजे त्यांना झालेला पुत्रवियोग. त्यामुळे त्या सदैव उदास असायच्या. महाराजांची यल्लूबाईंच्या बरोबर नरसोबाच्या वाडीला ओळख झाली. भावपूर्ण गाण्यातून त्याने आपली वेदना व्यक्त केली होती. कृपासिद्ध हस्तस्पर्शातून महाराजांनी त्यांच्यावर करुणा केली आणि आपल्या अमृतमय नजरेतून कृपावर्षाव केला आणि त्या क्षणापासून त्यांचे पुत्रवियोगाचे दुःख निवळले आणि महाराज हेच जीवन सर्वस्व झाले. या घटनेनंतर त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल होऊन मेहेंदळे वाड्यात ताईसाहेबांबरोबर सर्व कार्यक्रमात त्या जातीने भाग घेऊ लागल्या. ज्ञाननाथांची गोष्ट. महाशिवरात्रीला सर्व प्रेमी मंडळी जमली आणि ज्ञाननाथ हे नाथपंथी असल्यामुळे त्यांचा अहंकार घालवण्याचा तो दिवस ठरला. मेहेंदळे वाड्यात महाराजांचे स्नान झाले आणि बेल वाहण्यात आला आणि ज्ञाननाथांची बेल वाहण्याची पाळी आल्यावर महाराज जाम शिव्या देऊ लागले. तू कसला नाथपंथीय? भीक माग्या गुरु तुझ्या पंथाचा आद्य गुरु स्त्रीलंपट, स्त्रियात रमणारा कसला नाथपंथ आणि कसला आद्य गुरु? मच्छिंद्रनाथांची निर्भसना केल्यामुळे ज्ञाननाथांच्या मनाला लागले आणि ते आपल्या नाथपंथीय गुरु हरिनाथजींकडे गेले. ज्ञाननाथांना पाहिल्याबरोबर गुरु म्हणाले, गोरोबांचे थोपटणे कसे काय वाटले? हे वाक्य ऐकून ज्ञाननाथांचा अहंकार पार गळून पडला. काही न बोलता सद्गुरूंना सर्व कळल्यामुळे शंकर महाराजांविषयीचा किंतूही गळून पडला. पुन्हा संध्याकाळी मान खाली घालून ज्ञाननाथ महाराजांकडे गेले. त्यावेळी यल्लूबाईंचे भजन अहंकाराचा दांडा तोडूनी तुला बेल वाहती हे भजन सुरू असताना रंगात आले होते. हाही एक जबरदस्त योगायोगच होता. हे भजन गर्दी असल्यामुळे जिन्यात उभे राहूनच त्यांनी ऐकले. मग महाराजांच्या चरणाला मिठी मारल्यावर आपोआपच अश्रू बाहेर आले. महाराज मोठ्यांदा हसत हसत म्हणाले, आज महाशिवरात्र आहे. मंदिर एकदाच उघडते. मंदिर एकदाच उघडते. हे काय बोलतात? हे लक्षात येण्याअगोदर अष्टावक्र महाराजांचे शरीर हळूहळू नीलवर्णीय होऊन शाळुंकेसहित साक्षात शिवदर्शन महाशिवरात्रीच्या दिवशी सर्वांना झाले. हे महाराजांचे अद्वितीय सामर्थ्य होते.
पुन्हा अशी शिवरात्र कधीही आली नाही. ती एकुलती एक शिवरात्र जीवनाला प्रकाशमय करून, जीवाचे जीवपण घालवून, आनंदरूप देऊन गेली. सर चुनीलाल मेहता. रावसाहेबांच्या मुंबईतील मित्रवर्गांपैकी सर चुनीलाल मेहता हे गुजराती वैष्णव गृहस्थ एक महत्त्वाची व्यक्ती. जीवनात हव्याव्याशा वाटणाऱ्या सर्व गोष्टी म्हणजे संपत्ती, आरोग्य, बुद्धी, आयुष्य, संतती या सर्वांचे वरदान देवाने दिलेले होते. तरी या सात्विक गृहस्थाच्या मनातली हुरहुर काही शमत नव्हती. पाश्चात्य पौरात्य वाङ्मयाची आवडही भरपूर. त्यांच्या पत्नीही सुविद्य होत्या. पुण्यालाही त्यांचा चतुःशृंगीजवळ खूप आलिशान बंगला होता. ते एकदा रावसाहेबांना म्हणाले, राऊ, खूप वाचलंय. भारतभर हरिद्वार, ऋषिकेश अशा सर्व ठिकाणी गेलोय. जे कृष्णमूर्ती ऐकले त्यावेळी थोडं समाधान वाटलं. साधू संतांची दर्शने झाली, पण काहीतरी अजून हवे आहे असे वाटते. अतृप्तता आहे. सकाळची ही बैठक संपल्यावर रावसाहेबांनी मेहतांना परत संध्याकाळी येण्याचं आमंत्रण दिलं. त्यावेळी एक अवलिया महात्म्याच्या दर्शनाला जाऊ असे सांगितले. त्याप्रमाणे उत्तम पोशाख करून सर चुनीलाल आणि लेडी मेहता मेहेंदळे वाड्यावर आपल्या संझाना गाडीतून आले. पुढे तसेच गाडीतून मामा ढेकणेंकडे सर्वजण जाऊन पोहोचले. रावसाहेबांच्या मनात थोडीशी रुखरुख झाली. कुठे सरसाहेब, त्यांचे बंगले, ऐश्वर्य, थाटमाट आणि आपण चाललोय त्या जागेत जमीनसुद्धा उबडतोबड. गालिच्या तर विसराच, सतरंजीसुद्धा धड नाही. पण आपण त्याला काय करणार? हा विचार येईतोवर ढेकणे मामांचे घर आले. मेहेंदळे दंपती सर चुनीलाल दंपती व ज्ञाननाथ असे घरात शिरले. समोरच तक्क्याला टेकून महाराज बसले होते. स्वतःशीच हसत होते आणि काहीतरी खातखातच बोलत होते. सर्वांनी नमस्कार केला. सरसाहेब उभेच होते. ताईसाहेब आणि लेडी मेहता अवघडून खाली बसल्या. महाराजांनी मात्र मेहतांकडे पाहून न पाहिल्यासारखे केले आणि पुन्हा बालहास्यात निमग्न झाले. मिनिटाचा अवधीसुद्धा फार मोठा कालावधी वाटावा अशी शांतता पसरली. मध्येच एकदम महाराजांनी आपली तीक्ष्ण नजर सरसाहेबांवर स्थिर केली. सरसाहेब अंतर्मुख होऊन डोलू लागले. त्राटक अवस्थेत टक लावून पाहू लागले. डोळ्यातून अश्रू वाहत होते. अकस्मात सरसाहेबांनी एक हुंकार दिला आणि तसेच धावत जाऊन महाराजांच्या पायावर पडले आणि अश्रुपूर वाहत असताना त्यांच्या तोंडातून पुरुष सुक्त बाहेर पडले. जणू काही अभिषेक चालू होता. थोड्या वेळाने अभिषेक थांबला, कारण पुरुष सुक्त संपलं होतं. सरसाहेबांना महाविष्णूचं दर्शन शंकर महाराजांनी आपल्या दिव्य लीलेने प्रदान केलं होतं. सरसाहेब वाड्यावर परतल्यावर उन्मनी अवस्थेत होते. लेडी मेहता काहीशा गोंधळलेल्या होत्या. सरसाहेब शुद्धीवर येतील ना असे विचारत होत्या. हा ब्रह्मानंद आहे करा, पण अशी अवस्था किती वेळ राहील? त्यांना काळजी वाटणं साहजिकच होते. रावसाहेबांनी त्यांना दिलासा दिला. दुसऱ्या दिवशी सर मेहतांच्या बंगल्यावर गेल्यावर त्यांनी रावसाहेबांना मिठी मारली व म्हणाले, राऊ, तू खरोखरीच अर्जुन आहेस आणि तू महाराजांचा सखा आहेस. माझी मनोकामना पूर्ण झाली. हुरहुर सांगायला मनच शिल्लक राहिले नाही. पिंडे पिंडाचा ग्रासू, तो हा नाथ संकेतीचा दंशू, परी दाऊनी गेला उद्येशू, श्री महाविष्णू, मी सर्वस्वी तृप्त आहे. यानंतरचा इथे आपण हा भाग थांबूया आणि उद्या खंडयोग हा उरलेला भाग ऐकूया. धन्यवाद. हरिओम तत्सत.